नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मस्त अशा व्लॉगमध्ये. आणि आज आपला व्लॉग आहे तो विशेष होणार आहे, कारण आपण एक एक प्लॅन बनवलाय. त्या प्लॅनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ॲक्च्युली. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जर पुण्यावरून जात असाल तुम्ही कोकणमध्ये, तर तुम्ही वाया महाडचा महागणपती आहे ना, तर अष्टविनायकापैकी एक, तर तिथे जाऊन तुम्ही विजिट करू शकता. तर तिथेच मी आत्ता आलोय. तर तुम्हाला जर डिटेल ब्लॉग पाहिजे असेल ना, तर तुम्हाला आमच्या चॅनलवरती नक्कीच भेटून जाईल. हा गणपती झाल्यानंतर आम्ही भल्लाळेश्वर गणपती एक करेन, नंतर आम्ही अलिबागला जाईन. अलिबागवरून आम्ही 2-3 बीच करणार आहे पुढे. तर त्याचे रिस्पेक्टिव्ह व्लॉग्स तुम्हाला आमच्या चॅनलवरती किंवा याच सेम व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर आपण पोहोचलोय महाड अष्टविनायक गणपती आहे ना, तर तिथे. आणि तिथे खूप मोठं असं पार्किंग स्पेस आहे. तर तुम्हाला पार्किंगचं इथे अडचण काय होणार नाही. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग देखील आहे, आणि मोठ्या व्हेकल्स सुद्धा पार्क होऊ शकतात. आणि इथे पर व्हेकल पार्किंग चार्जेस आहेत ते 30 रुपीज आहेत ॲक्च्युली. आणि तुम्ही जर इकडच्या बाजूला बघितलं तर इकडून एंट्रन्स आहे महागणपतीला जायची. तर चला आपण जाऊया. ॲक्च्युली सकाळच्या 7 वाजलेत. आम्ही निघालेलो पुण्यावरून अप्रॉक्सिमेटली 5:30 वाजता. आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकता की बऱ्यापैकी धुकंच आहे मागे. खूप असं फ्रेश वाटतंय. आणि मला वाटतंय की पुण्यावरून जर तुम्ही निघत असाल तर 5:30 टायमिंग हे बेस्ट आहे, कारण तुम्हाला इथं यायला पुण्यावरून जवळपास 1.5 तास लागतो. तर चला जाऊया पुढे. गणपतीला जाण्यासाठी असं काय तर रोड आहे. इथं व्हेकल्स येऊ शकत नाही ॲक्च्युली. इथं आपल्याला चालतच जावं लागतं. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला खूप सारे शॉप्स भेटतात. आता सध्या ते बंद आहेत, पण काही मोजके शॉप्स ओपन आहेत. तर तिथं तुम्ही पूजाचं साहित्य किंवा हार वगैरे घेऊ शकता. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला भेटते. आणि त्याच्याच बरोबर समोर आपल्याला मंदिरामध्ये जाण्यासाठी दर्शन रांग बघायला भेटते. तर आपण जाऊया दर्शन रांगमधून दर्शन घेण्यासाठी. तर हे जे आहे ते मेन जे महागणपती आहे ना, तर त्याचं प्रवेशद्वार आहे. आणि तिथून आतमध्ये बघितलं तुम्ही तर तुम्हाला मेन गणपतीचं मंदिर पाहायला भेटतं. ॲक्च्युली मंदिरात आतमध्ये व्हिडिओ घेण्यास अलाउड नाही आहे. तर हे गणपती मंदिर आतून असं काही आहे, हे बघ. दर्शन रांगेपासून आत आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या लंगलेश्वर म्हणून महादेवांचं मंदिर सुंदर बघायला भेटतं. तर तिथं आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. तर ॲक्च्युली जे मेन गणपती मंदिर आहे ना, तर तिथं फोटो किंवा व्हिडिओ घेण्यास अलाउड नाही आहे. त्याच्यामुळं मला जेवढं तुम्हाला दाखवता आलं तेवढं मी दाखवलं. मंदिराच्या मागच्या बाजूला आलं ना की हे श्री दत्त मंदिराचं बोर्ड भेटतो. आणि इकडे समोर गेल्यानंतर आपल्याला ते मंदिर बघायला भेटतं. तर आपण तिकडे जाऊया, दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. जसं तुम्हाला म्हटलं मी की तिथून समोर आल्यानंतर ना श्री दत्त मंदिर आपल्याला बघायला भेटतं. तर इथं आपण दर्शन घेऊया पटकन. तुम्ही इथं आला तर तुम्ही दर्शन घ्यायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे भक्त निवास देखील बघायला भेटतं की जिथं तुमची राहण्याची वगैरे सोय होऊ शकते. चला, आतून मंदिर असं काहीतरी आहे, आपण दर्शन घेऊया. आणि दत्तांच्या मूर्तीच्याच बाजूला आपल्याला केतू शनी राहू यांच्या देखील मूर्ती बघायला भेटतात. तर तिथे पण आपण दर्शन घेऊया. आणि पण दत्तांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि बरोबर दत्तांच्या मंदिराच्या उजव्या बाजूला एक खूप सुंदर असा तलाव आहे. तर त्या तलावाचं दृश्य मंदिराच्या जे मेन गणपती मंदिर आहे त्याच्या उजव्या बाजूने आहे. तर तुम्हाला ते पण दृश्य दाखवतो मी पटकन. जसं की मी तुम्हाला म्हटलं की मंदिराच्या उजव्या बाजून मागे गेल्यानंतर ना खूप मोठा असा तलाव आहे. हे बघा, खाली जाण्यास ॲक्च्युली अलाउड नाही आहे, पण हे असं दृश्य आहे सुंदर सकाळी सकाळी. इथे समोर आहे ना स्वच्छतागृह आहे ॲक्च्युली. आणि स्वच्छतागृह दाखवण्याचं कारण एकच की एवढं मोठं अष्टविनायकपैकी एक मंदिर आहे ॲक्च्युली. आणि विशेष वाटतं की म्हणजे एक्सपेक्टेड होतं की खूप असं स्वच्छ किंवा मेंटेन असलेलं वॉशरूम बघायला भेटेल. सकाळची वेळ ॲक्च्युली, म्हणजे असं काय नाही की यूज झालंय खूप दिवसभरामध्ये. पण एवढं घाण वॉशरूम होतं की तुम्ही तिथं ना म्हणजे जाऊन वॉशरूमला काहीच करू शकत नाही ॲक्च्युली. त्यामुळे माझं एवढं सजेशन आहे की नाही, ॲटलिस्ट अशा ठिकाणी की जिथं आपले म्हणजे बाहेरचे टुरिस्ट लोक वगैरे पण येतील, तर त्यांच्यासमोर अशा गोष्टी आल्यानंतर थोडंसं काय म्हणतात त्याला की थोडं लाजिरवाणं वाटतं. एवढी देणगी वगैरे लोकांकडून दिली जाते, तर किती किती छान प्रकारे हे सगळं ना मेंटेन केलं पाहिजे, पण तेवढं मेंटेन नाही आहे.
ॲक्च्युली 7:30 वाजलेत आणि पुढे सनराईज होतोय आणि हे तोच तलाव आहे जो मी तुम्हाला पलीकडून तिथून दाखवलं ना इकडचं दृश्य. तर इकडे एक आपल्याला एक बाल्कनी टाईप स्ट्रक्चर बघायला भेटतं जिथून आपल्याला पूर्ण तलाव बघायला भेटतोय. बघा खूप मोठा तलाव आहे आणि सूर्य उगवतोय ना, खूप सुंदर असं दृश्य आहे. बघा मी तुम्हाला थोडंसं झूम करून पण दाखवतोय. बघा खूप सुंदर दृश्य. मी तुम्हाला सांगितलं की गाडी येत नाही ऍक्च्युली मंदिरापर्यंत, तर हा रोड आहे माझ्या मागे दिसतोय तुम्ही. मी तुम्हाला पलीकडच्या साईडनं पण दाखवतो की मेन एंट्रन्स पासून राईट घेतल्यानंतर हा रोड येतो. तर गाडी आपण लिटरली गाडी जी आहे ना ती मंदिरापर्यंत आणू शकतो. जर तुम्हाला गाडीचं पूजन वगैरे करायचं असेल तर गाडी इथपर्यंत आणू शकता. सकाळी येण्याचा फायदा हा आहे की तिथं गर्दी आता व्हायला लागली आहे, तुम्ही मागं बघू शकता. पण सकाळी आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा फक्त 10 मिनिटात आमचं दर्शन झालं ऍक्च्युली. आणि आता बऱ्यापैकी आहे बघा, बऱ्यापैकी जे दुकानं वगैरे आहेत ना तर ते पण ओपन झालेले आहेत. आणि जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्हाला इथं हॉटेल देखील आहे, तर तिथं तुम्ही नाश्ता करू शकता इथं आल्यानंतर. तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकत होता की आपण इथं पार्किंग केलं आणि पार्किंगच्या बरोबर इकडच्या बाजूने ना तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. मी तुम्हाला तिथून मगाशी दृश्य दाखवलं की तो रोड आहे जो डायरेक्ट मंदिरापाशी जाऊ शकतो जर तुम्हाला गाडी पूजन वगैरे करायचं असेल तर. एवढी सगळी माहिती आहे. आपलं दर्शन खूप छान असं झालेलं आहे. मला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच हा व्लॉग लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत वगैरे फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.